माझ्या बायकोबद्दलचा तुझ्या मनातला गैरसमज दूर झाला का? माझ्या बायकोमुळे तुला तुझ्या घरच्यांना जो काही त्रास झाला असेल, मी माफी मागतो. विराज सरांचं वागणं जरी नॉर्मल वाटत असलं तरी ते नाहीये. इतक्या वेळा इतक्या स्पष्ट शब्दात मी तुला सांगितलं, तरीही माझी होणारी बायको सतत नेहमी त्या दुसऱ्या पुरुषाला भेटत राहते. काय करू? करू का फोन? समीर, झोपला नाहीस अजून तू? झोपतो. ओके, ठीक आहे. चल, गुड नाईट. समीरचा फोन. हॅलो. हॅलो. सॉरी, म्हणजे मला कल्पना आहे की मी खूप उशिरा फोन केलाय. राहवलं नाही मला. तुम्ही ठीक आहात ना? नाही म्हणजे विराज सरांनी सांगितलं होतं आपल्याला भेटायचं नाही म्हणून, पण तुम्हाला वाईट वाटेल असं काही बोललेत का ते? तुम्ही ठीक आहात ना? विराज सरांना सांगूनही कळत नाही आणि तुम्हाला न सांगता सगळं कळतं समीर. तुमच्या या मैत्रीचा मला किती आधार वाटतो ना, मी सांगू नाही शकत तुम्हाला. आपली मैत्री कितीही घट्ट असली तरी आता मला काही मर्यादा पाळायला हव्या. हॅलो अर्पिता मॅडम, तुम्ही बोलत का नाही आता? हो, सगळं ठीक आहे इथे. जे काही घडलं ते विराज सरांनी समजून घेतलंय. नक्की ना? हो. एवढंच विचारायला फोन केला होता. काळजी वाटत होती. तुम्ही ठीक आहात हे ऐकून बरं वाटलं. ठेवू फोन? तुम्ही म्हणजे तुमच्या आई बऱ्या आहेत का? त्यांचा राग शांत झाला का? तिच्या जन्माच्या वेळेस मी मेले असते ना तर बरं झालं असतं एकदा. हो ठीक आहे ती आता, म्हणजे राग निवळलाय तिचा. काळजी घ्या त्यांची. या सगळ्या प्रकरणामुळे खूप त्रास झाला असेल त्यांना. कमाल आहे तुमची. म्हणजे माझी आई इतकं वाईट वागूनही तुमच्याशी तुम्हाला तिचीच काळजी वाटते. कारण आई आहेत त्या. मुलगा तुरुंगात असताना त्या आईच्या मनाची काय अवस्था झाली असेल ना, हे आईशिवाय दुसरं कोणीच नाही समजू शकत. आणि अहो, खोटं असलं तरी सुद्धा त्यांना असंच वाटतंय ना की मी हे सगळं केलंय. मग तर रागवणारच त्या माझ्यावर. आता बघा ना, आपली इतकी घट्ट मैत्री असून सुद्धा क्षणभरासाठी का होईना तुम्ही सुद्धा संशय घेतलाच ना माझ्यावर. मग त्या तर मला नीट ओळखत सुद्धा नाही. आणि अहो, आता या परिस्थितीमध्ये ना तुमच्या घरातले सगळे खूप हळवे झालेत. मग त्यांचा त्राग आपणच समजून घ्यायला हवा ना.
आणि समीर, आपली माणसं कशीही वागली तरी त्यांच्या वागण्यामागे आपल्या भल्याचा विचार आहे हे आपण स्वतःला एकदा नीट समजावून सांगितलं ना की मग या गोष्टींचा त्रास नाही होत. हे तुम्ही माझ्या आईबद्दल बोलताय का विराज सरांबद्दल? विराज सरांना आपलं मानते का मी? नाही, असा विचार नाही केला पाहिजे. हॅलो, आहात ना तुम्ही? समीर, एक बोलायचं होतं मला. हो, बोला ना. आपण एकमेकांना भेटणं टाळूया. आणि म्हणजे योगायोगाने जरी भेटलो ना तरी बोलणं टाळूया. आणि दोन्ही बाजूच्या व्यक्तींना म्हणजे राजसी मॅडम आणि विराज सरांना हेच हवंय. सगळेच प्रश्न सुटतील. तुम्हाला कळतंय ना? हो, हो. बाय. बाय. सगळं योग्यच चाललंय. मग तरी खूप काहीतरी जवळचं निसटून चालल्यासारखं का वाटतंय? गौरी, आज चल. किती वाजलेत बघ. झोपायचं नाहीये मुलांना. तुम्ही पण जा बरं झोपायला आता घरी. अगं तू थांब ना. आजोबा आणि बाबा आईस्क्रीम आणायला गेले, ते आले तर मी जाईन त्यांच्यासोबत. बघितलंस ना दी, मी म्हणाले होते तेच झालं. अगं झोपेल ती थोड्या वेळाने. असंही सुट्टी आहे तिला उद्या. गौरी, दी मी तिच्याबद्दल नाही बोलत आहे. मग अगं विराज बद्दल बोलतेय मी. निकी, विराज काय? विराज सर म्हणावं. हे इम्पॉर्टंट आहे. बरं बोल, काय बोलायचं होतं? दी दम असल्यासारखं वागू नकोस यार. त्याने डायरेक्ट लग्नाची तारीख डिक्लेअर केली आहे. अरे विचारतही नाहीयेत ते, सांगतायत प्रत्येक गोष्ट. सांगतायत कसली, कंपल्शनच करतायत. लग्न करतायत ना तुझ्याशी, मग ही तारीख चालेल का हे विचारायला हवं. ऑलरेडी ते साडी प्रकरण तर माझ्या डोक्यातच गेले. दान करून टाकॅन ऑल. नॉनसेन्स आहे सगळं. निकी, तू खूप बोलायला लागलीस. हा, तू ओरड, मलाच ओरड. जे चुकतात ना त्यांना बोलू नकोस. काय चुकलंय त्यांचं? लग्नाची तारीखच ठरवली आहे ना, मग ठीक आहे ना. लग्न आज केलं काय, 2 महिन्यानंतर केलं काय, करायचं तर आहेच. उगाच नको त्या गोष्टींवरून इशू कशाला? मनाविरुद्ध करतेस ना हे लग्न, म्हणून असं बोलतेस. म्हणूनच काही फरक पडत नाहीये तुला. खरं बोला दी. निकी, असं काहीही नाहीये. तू उगाच विषय भलतीकडे नेतेस. हा, नो 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 दी, ऍक्च्युली ना लग्न कधी होणार हा प्रश्नच नाही. प्रत्येक डिसिजन दोघांनी मिळून घेतला पाहिजे ना. बोल ना. डॉमिनेट करतायत ना. लाईफ पार्टनर आहेत का बॉस आहेत तुझे? दिस इज केअरिंग विदाउट शेअरिंग. कसलं केअरिंग, फेक केअरिंग आहे हे सगळं. निकी, असं काहीही नाहीये. हे बघ, गेल्या दिवसात जे काही झालंय ना त्यामुळे ते थोडेसे अपसेट आहेत आणि त्याच मूडमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला असणार. त्यामुळे ठीक आहे. अगं ओके ओके ठीक आहे, मी देते तुला बेनिफिट ऑफ डाऊट.
पण मग मला सांग, इथे घडणारी प्रत्येक गोष्ट इन डिटेल त्यांना कशी कळते? हो ग, याचा विचार मीही नाही केला. पण मी केलाय. दी, मला कल्याणी वहिनीवर डाऊट आहे. नक्की अगं काय तू पण. दी, तिने साडीचा फोटो त्यांना पाठवला हे तिने एक्सेप्ट केलं होतं, त्यामुळे ते खपलं, ते ओके झालं. पण आज संध्याकाळी तिला कोणाचा तरी कॉल आला आणि तो कॉल गेला, ती आत गेली आणि एक्झॅक्ट त्याच वेळेला विराज सरांना कळलं की तू आणि समीर कुठे आहात. कल्याणी वहिनीच विराज सरांची स्पाय आहे. विराज सर म्हणाले की कल्याणी वहिनी म्हणाली पुरणपोळ्या बनवल्याच नाहीयेत. कधी म्हणाली? विराज सर आल्यापासून तर आपण एकत्रच आहोत ना, तेव्हा बोलली. तू ऐकलंस नाही ना? दिस मीन्स तिने ऑलरेडी विराज सरांना कॉल करून रिपोर्ट केलं होतं. ती मी म्हणाले ना, तुझ्या नावाने सलीलच्या अगेन्स्ट कंप्लेंट करणारी कल्याणी वहिनीच असणार. आज ती आपल्या कपाटात तुझ्या कप्प्यात काहीतरी शोधत होती आणि मी विचारलं तर ती दचकली, वर माझ्यावरच ओरडली आणि निघून गेली. आय थिंक दी, मी तिच्या हातात तुझा ड्रेस बघितलाय. पण इस्त्रीच्या कपड्यांचा जो गठ्ठा होता तो मीच ठेवला होता कपाटात. मग तिच्या हातात तुझा ड्रेस कसा? निकी तू इथेच थांब, गौरीवर लक्ष ठेव, मी बघते. इस्त्रीचे कपडे तर मीच कपाटात ठेवलेले, मग हा ड्रेस वेगळा कसा काय? इस्त्री पण गेली आहे याची. हो, ड्रेस माझाच आहे, पण असा ड्रेस असू शकतो ना इतर कोणाकडे पण. सलीलच्या अगेन्स्ट पोलिसात ज्या व्यक्तीने कंप्लेंट केली आहे ती व्यक्ती कल्याणी वहिनी तर नसेल ना? ती, कारण आता कपाटात ती तुझ्या कप्प्यात काहीतरी करत होती. दार का लावलं? आपलं बोलणं घरच्यांना ऐकू जाऊ नये म्हणून. असं काय वेगळं बोलायचंय तुला? आता कळलं काय म्हणायचंय मला? काही काय बोलते? सलीलच्या विरोधात तू कंप्लेंट केलीस ना माझ्या नावाने? बोल ना, तू केलीस ना पोलीस कंप्लेंट? अर्पिता, तुझ्या तोंडाला येईल ते बोलतेस तू, कळतंय ना? आणि तू काहीही बोलशील ना ते मी ऐकून नाही घेणार. मग हा ड्रेस तू कपाटात कसा ठेवलास? आणि जेव्हा निक्कीने तुला पकडलं तेव्हा घाबरलीस का ग एवढी? माझा हा ड्रेस, माझा आधार कार्ड इतक्या सहजासहजी इतर कोणाला नाही मिळणार. सीसीटीव्ही फुटेज बघितलंय मी. चेहऱ्यावर मास्क लावल्याने चेहरा लपतो, सत्य नाही लपत वहिनी.
आणि समीरचा आणि माझा कॉन्टॅक्ट होऊ नये म्हणून त्यांचा नंबरही ब्लॉक केलास ना माझ्या फोनमधून. अगं पोलीस स्टेशनला तक्रारीची जी वेळ आहे ना त्यावेळेला मी घरी होते आणि तू घरी नव्हतीस. प्रॉपर प्लॅन केलंस ना सगळं. असं काय वाईट केलं होतं ग मी तुझं? सांग ना का केलंस हे सगळं? समीरच्या नजरेत मी वाईट व्हावी म्हणून? खरं खरं सांग वहिनी, तू केलंयस ना हे? तू केलंस ना? हो, मीच केलं. वहिनी का मला त्रास देण्यासाठी? अगं वहिनी आहेस ना माझी. इतकं खोटं कसं वागू शकलीस ग तू? मी सोडलेली माणसं त्यांना माझ्यापासून दूर करून काय मिळालं तुला? समीर आणि माझी मैत्री तोडून काय मिळालं तुला? सांग ना. वैराशी असं नाही वागत ग. ए उगाच आरडाओरडा करू नकोस हा. तुझ्या नवऱ्याने मला हे सांगितलं म्हणून मी केलंय. आणि मला काय गरज आहे हे सगळं करण्याची? तुम्ही काही करा, मला काय करायचंय? विराज सरांनी? हो, विराज सरांनीच सांगितलं होतं तुला समीर पासून लांब ठेवायला, समीर पासून तुला प्रोटेक्ट करायला. प्रोटेक्ट करायला समीर पासून? अगं तुला माहिती आहे ना ते खूप साधे सरळ खूप सज्जन माणूस आहे. अगं तो त्यांच्यापासून मला काय प्रोटेक्ट करायचं? आणि त्यांनी सांगितलं आणि तू ऐकलंस? ए बाई, हा जाब ना तू विराज सरांना विचार, मला नको. अगं पण तू माझी वहिनी आहेस ना. त्यांनी सांगितल्यावर तू नाही बोलू शकली असतीस. मी कशाला नाही म्हणू, तेही विराज सरांसारख्या मोठ्या आणि श्रीमंत माणसाला. विराज सरांशी चांगलं राहून उद्या मला भविष्यात फायदा. ही गौरी पण ना किती वेळ झाला पैशांसाठी केलं हे सगळं. पैशांसाठी? आता माझ्या लक्षात येते की तू माझ्या आणि विराज सरांच्या लग्नासाठी इतकी उतावळी का झाली होतीस ते. म्हणजे आमचं लग्न झाल्यावर भविष्यात तुला विराज सरांकडून फायदा व्हावा म्हणून. बहिणी अगं ही गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या लग्नाचा व्यवहार नाही होऊ देणार मी. जरी लग्न करून त्या घरी गेले ना तरी त्या घरातून तुझ्या फायद्याची एकही गोष्ट या घरात येणार नाही. मी ती येऊ देणार नाही. निकी आणि नचिकेत दादाला विराज सरांनी जी मदत केली ना ती पहिली आणि शेवटची असेल. लग्न झाल्यावर माझ्या मेहनतीची पै न पै या घरात येईल, कारण माझ्या पैशांवर माझ्या घरच्यांचा अधिकार आहे. पण विराज सरांच्या पैशांवर माझ्या घरच्यांचा अधिकार नाहीये. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीतला छदामही मिळणार नाही या घरच्या, छदामही मिळणार नाही या घरच्या. मी त्यांच्या उपकाराखाली दबणार नाही आणि माझ्या माहेरच्यांनाही दबू देणार, माझ्या माहेरच्यांनाही दबू देणार. अगं बाबांनी कष्टाची मीठ भाकर खायला शिकवलंय मला, ते विसरले नाहीये मी. माझा आणि माझ्या घरच्यांचा आत्मसन्मान आज जसा आहे ना तसाच कायम राहील यासाठी डोळ्यात तेल घालून काळजी घेईन मी. खूप वाईट वागले सगळं वहिनी तू, खूप. आणि या सगळ्याचा माझ्यापेक्षा ना त्या समीर आणि त्याच्या घरच्यांना जास्त त्रास झालाय. या पुढे जर अशी वागलीस ना तर गाठ
माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आता तुझी ही करणी मी घरात कोणाला सांगत नाहीये, कारण मला त्यांची काळजी आहे. बाबा, नचिकेत दादा यांना हे सगळं कळलं ना तर त्यांना सहन नाही होणार ते. त्यामुळे तुझी पहिली आणि शेवटची चूक माफ करते मी. मला जर या लग्नाचा फायदाच होणार नसेल ना, तर तुलाही मी त्या राज्याची राणी होऊ देणार नाही. शब्द आहे माझा. वेरे चल रे, उठ, आऊन घे. पाण्याची सांडासांड केली ना तर बघच. श्रेयस, सावकाश खेळायचं, कोणाच्याही चेहऱ्यावर डोळ्यावर फुगा मारायचा नाही. हं? रंग जर घरभर केलेस ना तर मार खाशीला शेळू. आई, इथे एक तर माझं पोरगं जे यांना रंगपंचमी खेळायचं सुचतंय. सांग त्याला बाहेर जाऊन खेळ. का चिडचिड करतेस तू? लहान आहे ना तो. मामा, सलील मामा कधी येणार? आज तो असता तर रंग खेळायला किती मजा आली असती. दीदी, जरा फोन बघ ना माझा. अगं, हात ओलाय माझा, बघ ना प्लीज. कोणाचा आहे? माहित नाही, लँडलाईन नंबर आहे वाटतं. लाऊडस्पीकरवर. हॅलो. समीर देशमाने. हो, कोण बोलतोय? मी इन्स्पेक्टर भोसले बोलतोय. हा साहेब, बोला. तुमच्या भावाची तब्येत जरा बिघडली. मी डॉक्टरांना बोलवलंय, तुम्ही सुद्धा या. हो हो हो, ठीक आहे, मी पोचतो. काय झालंय? श्रेयस, तू बाहेर जाऊन खेळ आणि काळजी घ्या, मस्ती करू नकोस. काय झालं? काय झालं सांग. तिथे सांगत का नाहीये? काय झालंय? काही नाही, पोलीस स्टेशन मधून फोन होता. सलीलला बरं वाटत नाही.